नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सगळेजण क्रिकेट खेळत आहेत आणि कोणालाच माहिती नाही आहे की अचानक काय बॉम्ब पडणार आहे. कारण तिथे येणार आहे ती म्हणजे आशा आणि आशा डॅडींची विकेट घेणार आहे याबद्दल कोणालाच कल्पना नसते. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट पाहायला मिळणार आहे की बाजी काकाची एंट्री होणार आहे आणि बाजी काका जो आहे तो आता पुन्हा येणार आहे आणि तो पुष्पाचा खून या जालिंदरनं केल्याचं आशाला सांगणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर आता इकडे सगळेजण खेळत असतात आणि त्याचबरोबर डॅडी सिक्स मारतात, पण डॅडींचा कॅच घेतलेला असतो तो म्हणजे आशाने. आणि डॅडी मात्र पाहतच राहतात कारण सगळेच पण खुश झालेले आहेत. डॅडी आऊट झालेत, पण डॅडींचा कॅच कोणी घेतला आहे हे मात्र माहीत नसतं. डॅडींची विकेट कोणी घेतलेली आहे हे मात्र माहीत नसतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सगळेजण पाहतात तेव्हा आशा तिथं आलेली असते आणि मग मामा म्हणू लागतो की ठीक आहे चालेल. बाकीचेही सगळे तिथं असतात ते म्हणत असतात की ठीक आहे, हां तीही निंबाळकर आहे, चालू शकतं, असं सगळ्यांचं म्हणणं येतं. कारण तीही जगताप आहे तर चालू शकतं. निंबाळकर वर्सेस जगताप अशीही मॅच चाललेली असते आणि त्यामुळंच हे सगळं घडत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता सगळेजण तिथं आहेत आणि मग सूर्याची जी टीम आहे ती बॅटिंगसाठी तयार होते. राजू तिथं असते आणि त्याचबरोबर समोरच्या साईडला असते ती म्हणजे शालन. तेव्हा शालन राजूला म्हणते, मी तुझ्या आत्ते ना गं, मग लय पळवू नकोस मला, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. सगळेजण पाहत असतात आणि त्यासोबतच आता छान असा क्रिकेटचा सामना चाललेला असतो आणि मग राजू आऊट होते. त्याच्यानंतर पुढचा नंबर धनुच असतो. धनु जाते, धनु आऊट होते आणि मग सूर्या जो आहे तो खेळायला जातो. सूर्या हा खेळायला मैदानात उतरलेला असतो. सगळेजण तिथं असतात आणि सूर्याकडे पाहत असतात. आणि त्याचवेळी सूर्याच्या वेळेस बॉलिंग घेतलेलं असतं ते म्हणजे इकडे तुळजाने बॉलिंग स्वतःकडे घेतलेली असते. तुळजा बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालेली असते, परंतु इकडे तुळजाकडे मात्र सगळेजण पाहत असतात. कारण तुळजाला माहीतच नसतं की ती काय बोलत आहे सूर्याला. ती सूर्याला म्हणते, तुझी विकेट तर मीच घेणार आहे. सूर्या म्हणतो की बघू नक्की काय करणार आहे, असं म्हणत सूर्या बोलत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे तुळजा जी आहे ती सूर्याला डोळा मारते. कारण सूर्याने पहिल्यांदा इकडे जेव्हा सूर्याला तिने बॉल टाकलेला असतो तेव्हा सूर्याने सिक्स मारलेला असतो. आणि नंतर मात्र आता सगळे सूर्या म्हणत असतो की तू चिटिंग केली आहे तुळजा, तू चिटिंग केली आहे. तुळजा म्हणते, मी काय चिटिंग केली आहे सांग बरं मला, नाही मला कळूच दे, म्हणजे नक्की काय आहे. तीच तर हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा मात्र इकडे सूर्या काही सांगू शकत नाही तर तुळजा हसायला सुरुवात करते. आणि मग फायनली निंबाळकरांची टीम आहे ती जिंकलेली असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये निंबाळकरांची टीम खूप चांगल्या पद्धतीनं जिंकलेली आहे. निंबाळकर हे खुश झालेले आहेत. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सूर्या सगळ्यांकडे पाहत असतो. फायनली कितीतरी दिवसानंतर सगळी कुटुंब एकत्र आलेली असतात. सगळेजण खूप आनंदात असतात. या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने चालू असतात. सगळ्यांना खूप छान वाटत असतं आणि आनंदाने या सगळ्या गोष्टींचा स्वीकार केलेला असतो. आणि मग जगताप कुटुंब जे आहे ते हरलेलं असतं आणि निंबाळकर कुटुंब जिंकलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सूर्या म्हणत असतो की ठीक आहे. मग सगळेजण आता इकडे पाहायला मिळतं की सगळेजण आता आतमध्ये जायला लागतात आणि मग पुन्हा पुढच्या गप्पा सुरू होतात. डॅडी म्हणत असतात की खूप दिवसानंतर, म्हणजे हा जो डॅडी आहे तो सगळ्यांच्या समोर जो चेहरा घेऊन फिरतोय याचाच तर त्रास आशाला होत असतो आणि तुळजाला होत असतो. तुळजाला कळतच नसतं की ह्या माणसाचा चेहरा मी सगळ्यांच्या समोर कसा आणू, हा प्रश्न तुळजाला पडलेला असतो. तुळजाचे प्रयत्न चालू असतात पण तुळजाला मात्र ते कळतच नाही आहे या गोष्टी कशा समोर आणायच्या आहेत, या सगळ्या गोष्टींवर कसा तोडगा काढायचा आहे हेच तुळजाला लक्षात येत नसतं. डॅडी सगळेजण तिथे बसलेले असतात. डॅडी म्हणत असतात की खरंच आज खूप दिवसानंतर एवढं छान जेवण झालेलं आहे, एवढं सगळं झालं, त्यानंतर इतक्या दिवसानंतर क्रिकेटची मॅच खेळलेलं आहे, असं डॅडींचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे सूर्या म्हणत असतो की याला तर कुटुंब म्हणतात. जेव्हा कुटुंबाने एकत्र यायचं, एन्जॉय करायचं, नवीन नवीन गोष्टी करायच्या, याच तर गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि यामुळेच तर आपलं कुटुंब तयार होते. हे सगळं सूर्याचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि सगळेजण तिथं असतात. शालनही तिथं असते
आणि त्याचबरोबर डॅडी म्हणतात की चालेल मी निघतो असं म्हणत डॅडी त्याचबरोबर शत्रू आणि छत्री हे सगळेजण आता जायला निघालेले असतात. त्यानंतर शालन जायच्या आधीच म्हणते की आता आपल्याला उद्याच 3 महिने पूर्ण झालेले आहेत तेजूला, तर आपल्याला चोरोटी भरायची आहे. तेव्हा सूर्या तिथं असतो आणि सूर्या म्हणतो मग काय काय लागतं, खरंच 3 महिने झालेले आहेत, काय काय लागतं त्यासाठी. तेव्हा इकडे ती म्हणते की तुला काय करायचं आहे, तुझ्या आईला माहिती आहे ना, आशा वहिनीला सगळं माहिती आहे, आशा वहिनी करेल त्या गोष्टी. हे सगळं बोलणं तिचं चालू असतं. सूर्या म्हणत असतो नाही तिचा काय संबंध आहे. तेव्हा इकडे शालन म्हणते की उद्या त्यांना येताना घेऊन ये, कारण त्या कार्यक्रमाला आल्याच पाहिजेत, कारण एखाद्या आईला खूप आनंदाचा हा प्रसंग असतो जेव्हा तिची लेक आई होणार असते. आणि सूर्या मी जे काय सांगितले ते लक्षात ठेव, बाकीच्या गोष्टी सोडून दे, एवढं स्पष्टपणे इकडे शालन सांगत असते. आणि त्यासोबतच इकडे ती स्पष्टपणे सांगते की त्यांची काय चूक आहे, कारण जे काय झालेलं आहे ते झालेलं आहे. इकडे सूर्या मात्र या गोष्टीसाठी एवढ्या पटकन तयार होत नसतो. तेव्हा तुळजा जी आहे ती सूर्याला समजवत असते, सूर्याला म्हणत असते की सूर्या हे बघ कसं आहे माहिती आहे का, जे काय घडत आहे ते कशा पद्धतीनं घडते तुला तर माहितीच आहे, पण आत्ता आईंचा काय दोष आहे तो विचार कर ना एकदा, कारण मान्य आहे मला काही घडलेलं आहे भूतकाळातलं माहिती आहे मला, तरीही मी तुला सांगत आहे की आत्ता त्यांना त्यांचा मान मिळाला पाहिजे. शालनचंही तेच म्हणणं असतं, कारण मला सांग की तेजूचं लग्न झालं, धनूचं लग्न झालं, त्यावेळेस त्या होत्या का, मग त्यांना त्यांचा मान मिळाला पाहिजे. इकडे आता दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला जाण्यासाठी धनू तयार होत असते आणि धनूकडे मात्र तिथे उभा असतो तो म्हणजे हा जिमीचं कसं असतं की मी काय येऊ, म्हणजे मला काय गरज आहे, हा बायकांचा कार्यक्रम आहे, ह्या धनूच्या मागे लागून माझं काय चाललं आहे मला कळतच नाही आहे, मला करायचं काय होतं आणि मी करतोय काय, काल तिथं घरी गेलो, आज इकडे जायचं आहे, उद्या तिकडे जायचं आहे, एवढंच तर मी करत बसायला लागलेलं आहे, एवढं त्याच्या डोक्यात चालू असतं. तेव्हा धनूचा एकदम हात लचकतो, तो म्हणतो की थांब मी बांधून देतो, असं म्हणत तो तिच्या ब्लाऊजची नाडी बांधून देतो. त्यानंतर धनू जाते, कुर्ता घेऊन येते आणि त्याला देते आणि म्हणते हा घाल आणि चल. तेव्हा तो म्हणतो की मी नाही आलं तर चालणार नाही का. तेव्हा धनू म्हणते दोघांना आपल्याला जोडीनं बोलवलेलं आहे, जोडीनं जायचं आहे, असं धनू स्पष्टपणे सांगून देते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता सगळेजण आलेले असतात आणि तेजू छान तयार झालेली असते, हिरव्या रंगाची साडी नेसलेली असते. शालन बिचारी तिला काजळाची टीक लावते आणि म्हणते की कोणाची नजर नको लागायला. आता सगळेजण आलेले असतात आणि इकडे शालन म्हणत असते की मी ज्या व्यक्तीला सांगितलं होतं त्या पाहुण्या कुठं आहेत, त्यांना आणलेलं नाही आहे का. आणि मग शालन स्वतः बाहेर जाते, तर आशा आलेली असते. आशा म्हणत असते की हा मुखवट आहे, ह्याच्या चेहऱ्यावरती जो लावून फिरत आहे ना, हा मुखवट आहे, ह्याचा फाडायलाच लागणार आहे. हे सगळं चालू असतं आणि आता आशाला घरात बघून राग आलेला असतो, तो म्हणजे डॅडींना. आणि डॅडी म्हणत असतात की काही झालं तरी ही बाई इथं काय करते, या बाईला कोणी बोलवलेलं आहे, ही बाई इथं का आलेली आहे, असे अनेक प्रश्न डॅडींना पडलेले असतात. आणि मग शालन म्हणते की मीच बोलवले. तेव्हा डॅडी म्हणतात की सगळ्यांच्या समोर बोललं, मला सांगताय मी तर काही बोलायला नको म्हणूनच चाललेलं आहे ना हे सगळं. तेव्हा ती शांतच राहते आणि मग आता चोरोटी भरायचा कार्यक्रम जो असतो तो सुरू होतो. पहिला मान आशाला असतो, कारण आईने ओटी भरली पाहिजे. चोरोटी खरं तर मुलीच्या आईनेच भरायची असते, म्हणूनच तो मान आशाला दिला जातो. त्यानंतर शालन, मग तुळजा, त्याचबरोबर धनू सगळेजण कुंकू लावतात आणि इकडे ओटी भरतात. गुरुजी बसलेले असतात. गुरुजी सांगतात की चोरोटीचा कार्यक्रम झालेला आहे. मग सूर्या म्हणतो की आमची भाग्य जी आहे ना तिचे पेपर झालेत, सांगा हो गुरुजी ती पास होईल का. हे सगळं बोलणं चालू असतं आणि गुरुजीही तिच्याशी बोलत असतात. तिला म्हणत असतात की सगळं ठीक चालू आहे ना. तेव्हा भाग्य म्हणत असते की हो, आणि निकाल बाकी आहे. गुरुजी हात बघतात आणि म्हणतात अवघड आहे. आणि मग डॅडी आणि सूर्या सगळेजण हसू लागतात. तेव्हा तुळजा म्हणत असते अगं भाग्या नको टेन्शन घेऊ, तू तुझी मजा करतात. मग तेव्हा डॅडी आणि तुळजा सूर्या तिथं असतात. ते म्हणतात की इकडे तुम्ही आमच्या तेजू अक्काचं भविष्य सांगा, तिचा सगळं व्यवस्थित होईल ना, हा प्रवास तिचा व्यवस्थित असेल ना. हात बघतात आणि तेव्हा इकडे गुरुजी सांगू लागतात की सध्याच्या परिस्थितीत मी हे सांगणं योग्य आहे का नाही मला माहीत नाही आहे, पण मला आता तुला सांगावं वाटतंय. आणि ते म्हणजे की काहीही झालं तरीही आत्ताच्या घडीला तुला हे 9 महिने खूपच संकटाचे असणार आहेत. आणि तेव्हा मात्र सूर्याला राग येतो. सूर्या उठून बाहेर जातो आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र शालन बाहेर जाते आणि सूर्या हे सगळं बोलत असतो. तेव्हा मात्र सूर्याला तिथे शालन जाते आणि म्हणते की काय चाललंय सूर्या. सूर्या म्हणत असतो ती बाई कशाला आली, मला ना कळलंच नाही आहे, हे सगळं आत्ता तुझ्यामुळे झालं आहे, मी तिला या कार्यक्रमात घेऊनच येणार नव्हतो, तुझ्यामुळे तिला या कार्यक्रमात आणलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला भोगावं लागत आहे, असं सूर्या बोलत असतो. तेव्हा मात्र आता तिच्या बाबतीत हे सगळं बोलणं
सुरू असतं आणि मग इकडे आशाला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं. आशा म्हणत असते की शालन, माझ्या लेकरांनाच कळत नाही आहे का माझी काय चूक होती. तेव्हा शालन म्हणत असते, काळजी करू नको वहिनी, सगळं व्यवस्थित होईल. तुझी काहीतरी मजबुरी होती म्हणून तुला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे, त्यामुळे आता कोणताही विचार करू नकोस असं म्हणत तिची समजूत घालते. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आशा जी आहे ती आता घर सोडून गेलेली आहे आणि सगळेजण काळजी करत आहेत. तेव्हा मात्र आशा कुठं गेलेली आहे हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि ते तुळजा शोधाशोध करत असते. त्याचवेळी इकडे आशा निघालेली असते. रस्त्यात एक व्यक्ती पडलेली दिसते. आशा त्याच्या मदतीला जाते. तर ते असतात ते बाजी काका. बाजी काकाकडे जाते आणि म्हणते, बाजी भाऊजी तुम्ही? तेव्हा तो सांगतो की हो, अगं माझ्या पुष्पाला ह्या जालिंदरने मारलेला आहे. पुष्पाच्या खुनाचा बदला मला घ्यायचा आहे. आशावेनी मी तुझ्यासोबत आहे. आता बाजी आणि आशावेनी दोघंही एकत्र येऊन जालिंदरची वाट लावणार आहेत. थँक्यू.